नमस्कार मंडळी, उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लेक लाडकी या योजनेबद्दल निर्णय घेण्यात आला आहे, ज्यानुसार ही योजना लवकरच चालू होणार आहे आणि या योजनेतील लाभार्थी मुलींना 1 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. मंडळी, यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण हा मुख्य मुद्दा होता. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने 2 मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यानुसार एक घोषणा होती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकिटावर महिला प्रवाशांना सरसकट 50% सवलत आणि दुसरी घोषणा होती लेक लाडकी या योजनेची. मंडळी, लेक लाडकी या योजनेची घोषणा मार्च 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत मुलींसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक इयत्ता पूर्ण झाल्यावर शासनातर्फे काही आर्थिक स्वरूपात अनुदान देण्यात येईल, म्हणजे काही रक्कम देण्यात येईल, अशी ही घोषणा केली गेली होती. आणि आता याबाबत एक नवीन अपडेट सुद्धा आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लेक लाडकी या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, ज्यानुसार ही योजना लवकरच चालू होणार आहे आणि या योजनेतील लाभार्थी मुलींना 1 लाखापेक्षा जास्त रक्कम देण्यात येणार आहे. आज आपण बघणार आहोत की लेक लाडकी या योजनेच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आला आहे तो नेमका काय आहे, या योजनेअंतर्गत कुणाला म्हणजे कुठल्या मुलींना अनुदानाची रक्कम मिळणार आहे किंवा या योजनेत लाभार्थी होण्यासाठीची पात्रता काय आहे. तर आता बघूया आपण मंत्रिमंडळात काय निर्णय घेण्यात आला आहे. मंडळी, ही बैठक 10 ऑक्टोबर 2023 या दिवशी घेण्यात आली, ज्यात असा निर्णय घेण्यात आला की राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, त्यानंतर मुलगी इयत्ता 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, मुलगी इयत्ता 11वीत गेल्यावरती 8,000 रुपये आणि मुलीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये, अशा रीतीने एकूण त्या मुलीला 1,01,000 रुपये एवढा लाभ देण्यात येईल. या संदर्भात मार्च 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. आणि आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी ही योजना राबवण्यात येईल. या योजनेचा हेतू सुद्धा या निर्णयाच्या प्रतीमध्ये सांगण्यात आला आहे की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. 1 एप्रिल नंतर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या 1 किंवा 2 मुलींना, त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्यातल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली, तर त्यातल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आणि जर दोन्ही जुळ्या मुली जन्माला आल्या तर दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मुलगी 1 एप्रिल नंतर जन्माला आली हे दाखवण्यासाठी मुलीचा जन्माचा दाखला देणं आवश्यक असेल, म्हणजे हे आवश्यक कागदपत्रांमध्ये येतं. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी आई किंवा वडिलांनी जास्तीत जास्त दुसऱ्या प्रसूतीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे आणि तशी शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट संबंधित ठिकाणी पुरावा म्हणून जमा करावा लागेल. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला येणाऱ्या अपत्याला हा लाभ मिळणार नाही, तर 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणारी मुलगी किंवा जुळ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसंच जुळ्या मुलींना योजनेचा स्वतंत्र लाभ देण्यात येईल, म्हणजे असं होणार नाही की जुळ्या मुली आहेत म्हणून प्रत्येकी 50,000 रुपये असे 2 मुलींना मिळतील, तर जुळ्या मुलींना प्रत्येकी 1,01,000 रुपये देण्यात येतील. थोडक्यात सांगायचं झालं
तर याआधी जी माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना होती त्याचे काही नियम या योजनेला लागू होण्याची शक्यता आहे. यात एक अजून नियम आहे, तो म्हणजे अर्ज करणाऱ्या कुटुंबाचं उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत असलं पाहिजे. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मात्र संबंधित कुटुंबातील मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच संबंधित कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाख पर्यंत असल्याचं प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला संबंधित ठिकाणी पुरावा म्हणून जमा करावा लागेल. म्हणजे हे सुद्धा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट होतं. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी शासनाने मान्यता सुद्धा दिली आहे. म्हणजे या योजनेसाठी नाव नोंदणी करणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तसंच इतर आवश्यक गोष्टींची तरतूद करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुद्धा तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे नाव नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईल. यामध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारा जो निधी आहे तो आधार नियंत्रित असणार आहे. म्हणजे तुमच्या आधार क्रमांकाशी तुमचं जे बचत खातं जोडलेलं असेल त्या बचत खात्यातच संबंधित योजनेची रक्कम वेळोवेळी जमा करण्यात येईल. तर मंडळी, आज आपण लेक लाडकी या योजनेची थोडक्यात माहिती बघितली. त्यानुसार योजनेत लाभार्थी होण्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे नंबर 1 पिवळं आणि केशरी रेशन कार्ड, नंबर 2 मुलीच्या जन्माचा दाखला, नंबर 3 आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचं सर्टिफिकेट आणि नंबर 4 कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र. ही किमान कागदपत्र या योजनेत लाभार्थी होण्यासाठी आवश्यक आहेत. या योजनेचे अजून काही नियम असतील किंवा काही माहिती असेल तर ती लवकरच शासनातर्फे जाहीर केली जाईल. ती माहिती आम्हाला मिळाली की ती माहिती सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत लगेचच पोहोचवू. पण जर तुम्हाला आज बघितलेल्या माहितीनुसार तुमची मुलगी किंवा तुमच्या मुली लेक लाडकी या योजनेसाठी पात्र वाटत असतील तर किमान आत्ता सांगितलेली 4 कागदपत्र लवकरात लवकर तयार करून ठेवा. म्हणजे जेव्हा ही योजना चालू होईल किंवा योजनेत नाव नोंदणी चालू होईल तेव्हा तुमची थोडीफार तयारी आधीच झालेली असेल. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो त्याची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.